सदर बाजारमध्ये लहानपण गेलं आहे, लहानाचा मोठा मी सदर बाजारमध्ये झालो आहे. त्यामुळे सदर बाजार माझं एक घर आहे. त्यामुळे सदर बाजारच्या लोकांसाठी फक्त हे रक्षक प्रतिष्ठानचं ऑफिस आपण सुरू केलेलं आहे. सातारा जिल्ह्याचं ऑफिस आपण एक 2-4 महिन्यानंतर चालू करणार आहे. हे जे ऑफिस चालू केलेलं आहे हे फक्त सदर बाजारच्या लोकांसाठी आपण चालू केलेलं आहे, की सदर बाजारच्या लोकांना माझ्यापर्यंत येण्याची कष्ट करू नये. कारण सदर बाजार माझं घर आहे, तिथल्या माता माऊलींना जवळ पडावं म्हणून हे ऑफिस चालू केलं आहे. त्यांनी त्यांचं काम काय आहे ते फक्त एकदाच ऑफिसला यायचं आहे. त्यांनी काम सांगितल्यानंतर कामाची पूर्तता झाल्यावर किंवा कामामध्ये काय त्रुटी आल्यावर माझे लोक त्या लोकांच्या सदर बाजारामध्ये लोकांच्या घरी जाणार आहेत की तुमचं काम हे झालेलं आहे किंवा तुमचं काम थांबलं आहे तर काय थांबलं आहे ते डॉक्युमेंट पूर्तता करा किंवा जे काय असेल ते. अशा पद्धतीने आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे. नक्कीच दादा, पण तुम्ही मगाशी बातम्यात बोलत असताना युवा पिढी रत्नागिरीच्या दिशेने जाताना बघायला मिळते. तशा पद्धतीने तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? आपण येणाऱ्या बुधवारी आपले सातारा जिल्ह्याचे एस पी साहेबांना आपण निवेदन देणार आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांनाही आपण मेलद्वारे आपण हे निवेदन पाठवणार आहे त्यांना, की सातारा जिल्ह्यामध्ये जे गुटखा आहे चालू आहे अनलिगली किंवा गांजा असेल किंवा काही त्या टॅबलेट्स खातात लोक, हे व्यसनातून लोक तरुण पिढी बाहेर पडावी. कारण हे मेट्रो सिटीमध्ये व्यसन चालूच आहे. ते व्यसन आज साताऱ्यामध्ये आले आहे आणि ते साताऱ्यातलं व्यसन आपल्या घरापर्यंत येऊ नये यासाठी आपण ह्या गोष्टी आत्ता जर नाही थांबलो आपण तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यासाठी आपण हे एस पी साहेबांना निवेदन देणार. राहून गेली माझे लहानपणाचे मित्र वैभवजी पोतार यांना आपण शहर संघटक म्हणून त्यांचे आपण पद फायनल केलेलं आहे आणि बुधवारी महाराजसाहेबांच्या हस्ते आपण त्यांना देणार आहे. आणि कोणतेही चांगलं काम मी महाराजसाहेबांचा आशीर्वादाने महाराजांच्या साक्षीनेच करतो. तर बुधवारी त्यांना मी पत्र देणार आहे. तर मी तुमच्या सर्वांचं सांगतो की वैभव पोतार हे शहर संघटक असतील, माझे लहानपणाचे मित्र आहेतच, पण लोक जोडण्याची त्यांची कला खूप चांगली. कुणाला नाही म्हणत नाही, सर्वांना हो म्हणतात, होईल तेवढं करतात. त्यासाठी कितीही नुकसान झालं घराचं तरी चालतात आणि आमच्या ताई त्याला ओरडत असतील पण असू दे ताई समजून घ्या.